लाखात एक आमचा दादा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सरपंच आणि गावकरी जेथे आशाला पकडून ठेवलेले आहेत त्याच ठिकाणी आलेले आहेत. यामुळे डॅडी आणि छत्री परेशान झालेले आहेत. सरपंच सांगतायत की आपल्या गावामध्ये भलताच प्रकार घडतोय. तेव्हा तर डॅडी आणि छत्री अजूनच घाबरतात. यांना आशाला पकडून ठेवलेलं समजलं की काय असं त्यांना वाटत असतं. पण गावकरी मात्र बोलत असतात, गावात 2 दारुडे देवळाच्या पाठीमागं पडलेले होते आणि ही गोष्ट काय बरोबर नाहीये. तेव्हा डॅडींना कळतं की आशाविषयी यांना काहीच माहिती नाही. तेव्हा डॅडी त्यांना म्हणतात, "तुम्ही इथून जावा, इथली काहीच काळजी करू नका आणि इथं जर का तसं काही दिसलं तर आम्ही आहेत ना." असं म्हणून डॅडींनी त्यांना तिथून पाठवलेलं असतं. पण डॅडींना भीती वाटत असते. आशाचा पत्ता जर का गावकऱ्यांना कळला तर आपण खूप मोठ्या अडचणीत येऊ शकू. त्यामुळे ते छत्रीला म्हणतात, "लवकरात लवकर या आशाला इथून हलवणं गरजेचं आहे." तर इकडे तुळजा पोहोचलेली आहे तिच्या मैत्रिणीकडे म्हणजे सुखदाकडे. सुखदासाठी तिनं एक गिफ्ट देखील आणलेलं आहे. ती सुखदाला सांगते, "बरं झालं तू ह्या हॉस्पिटलला आली." तर सुखदा तिला म्हणते, "तू तर माझ्यापेक्षाही छान डॉक्टर होतीस. तू हे सगळं का बंद केलं?" तेव्हाच तिला तुळजा सांगते, की "माझी स्वप्न आता घरच्यांची स्वप्न आहेत आणि घरच्यांची स्वप्न ही माझी स्वप्न आहेत. मी त्यांच्यासाठी हे सगळं काय थांबवलं आहे. पण मी माझी डॉक्टरकी बंद करणार नाही. मी ती चालू ठेवणार आहे." सुखदा देखील तिला तोच सल्ला देते. "तू खूप छान बोलतेस आणि तू खूप छान माणूस आहेस. त्यामुळं डॉक्टरच्या पेशाला शोभेशी तू अशी आहेस. त्यामुळं ते अजिबात सोडू नको." तर तुळजा देखील तिला प्रॉमिस करते, की "मी कधीच डॉक्टरी पेशा सोडणार नाही. थोडंसं सॉर्ट आउट गोष्टी झाल्या, की मी पुन्हा प्रॅक्टिस सुरू करणार आहे." तर इकडे आशाची हालत अतिशय वाईट झालेली आहे. पुन्हा एकदा तिच्यापुढं डॅडी पोहोचलेला आहे आणि डॅडी तिला विचारतोय, की "लिंगोबा कुठे आहे? जर का लिंगोबा कुठे आहेस ते सांगितलं नाही, तर तुझा जीव घ्यायला देखील मी कमी करणार नाही. आज तुला तहान लागली ना?" असं म्हणून डॅडी पाण्याचा ग्लास तिच्यापुढे धरतात आणि तिच्यासमोर पाणी ओतून देतात, पण तिला पाणी प्यायला देत नाहीत आणि छत्रीला सांगतात, "आजच्या आज हिला इथून हलवायचंय." डॅडी निघून जातात आणि आता छत्री आशाचा बदला घेतो. छत्री तिला खूप त्रास देत असतो आणि खूप हसत असतो. डॅडीने त्याला सांगितलेलं असतं, की आजच्या आज तिला इथून हलवणं गरजेचं आहे, कारण गावकरी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. जर का ते आतमध्ये आले, तर आपला मोठा भांडेफोड होऊ शकतो. छत्री त्यांना म्हणतो, "काहीच काळजी करू नका. जवळच्याच गावात आपला अड्डा आहे ना, त्या ठिकाणी आशाला घेऊन जातो." असं छत्रीने सांगितलेलं असतं आणि आता तेथून डॅडी निघून गेलेले असतात. पण आता छत्री मात्र आशाला खूप त्रास देत असतो. तिला मारहाण करत असतो आणि ते आरडाओरडा करत असते, तर छत्रीला चक्क हसू येत असतं. त्याच्याजवळ असलेल्या छत्रीनं तिचा गळा ओळत असतो आणि आशा अगदी हंबरडा फोडून रडत ओरडत असते आणि छत्री आणि त्याचे गुंड हे हसत असतात. अक्षरशः ओरडून ती बेशुद्ध पडते. छत्री त्यांच्या गुंडाला म्हणतो, "आता ही बेशुद्ध पडली आहे. आपल्याला डॅडीने सांगितलंय हिला इथून गावातून न्यायचं. आपण पहाटे येऊया आणि तिला घेऊन जाऊया इथून." असं तो सर्व गुंडांना सांगतो. पण तेवढ्या इथं तुळजाला मात्र आशाचा आवाज पोहोचलेला असतो. अंधारात आतमध्ये जे घर आहे त्या घरात एका व्यक्तीचा आवाज येतोय असं तुळजाला जाणवलेलं असतं. तोपर्यंत छत्री आणि छत्रीचे गुंड त्या घरातून निघून गेलेले असतात आणि तुळजा त्याच दिशेने येत असते. छत्री आणि छत्रीचे गुंड दरवाजा वगैरे बंद करतात आणि आतमध्ये बेशुद्ध पडलेल्या आशाला तसंच ठेवतात आणि ते निघून जातात आणि तेवढ्यात आशाच्या मदतीला तुळजा पोहोचलेली आहे. तुळजाला माहीत नसतं की आतमध्ये आशा आहे. तिला खिडकीतून दिसतं की एक व्यक्ती बांधून ठेवलेली आहे आणि तिला मदतीची गरज आहे. जवळच पडलेला दगड उचलून तिथल्या कुलपावर दणादण त्यावर मारते आणि कुलूप तोडून आता तुळजा आतमध्ये जाते. पण इकडे घरी मात्र सूर्याचा जीव अगदी कासावीस झाला आहे. अजूनही तुळजा का पोहोचली नाही? कुठे गेलेला असेल? हॉस्पिटलमधून यायला तिला एवढा वेळ का लागतोय? असा प्रश्न तो राजूला विचारतो. तो अक्षरशः चिंतातूर झालेला आहे. राजू त्याला दिलासा देते आणि म्हणते, "दादा, अरे काही काळजी करू नको, येतील त्या." पण सूर्याला मात्र खूपच काळजी वाटत आहे. इकडे तुळजा आता आशापर्यंत पोहोचलेली असते. ती पाहते तर ही तर तीच व्यक्ती आहे जिला आपण जेलमध्ये बघितलेलं होतं. आता ती तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण आशा मात्र बेशुद्ध पडलेली असते. तिला काहीच बोलता येत नसतं. तुळजा बळच तिला उठवते. तेव्हा आशा फक्त एकच शब्द बोलते, तो म्हणजे पाणी. आणि मग तुळजा बघते, तिचे डोळे वगैरे उघडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला कळतं, की हिला खूप मारहाण झालेली आहे. तिच्या वेगवेगळ्या भागांवर बरेचसे मार असलेले वण असतात आणि त्यामुळे तुळजाला समजतं, की हिला आता मदतीची गरज आहे. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. आत्ताच्या आत्ता जर का आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो नाहीत,
तर ही व्यक्ती दगावू शकते असं आता तुळजाला समजलेलं असतं. तर आता सूर्या मात्र चिंतातूर झालाय. सूर्या राजूला म्हणतोय, "आता मी घरामध्ये थांबू शकत नाही. मी बाहेर जाऊन बघून येतो, नक्की तुळजा कुठे गेलेली आहे, काय झालंय? कारण मला खूप काळजी वाटते." तेव्हा राजूसुद्धा त्याला म्हणते, की "ठीक आहे, दादा तू जाऊन ये, बघून ये नक्की काय झालंय ते." आणि आता सूर्या देखील बाहेर पडलेला आहे. तर इकडे तुळजाने आशाला एका बैलगाडीवर ठेवलेलं असतं आणि ओढत-ओढत तिला बाहेर आणलेलं असतं. कारण आसपास कोणतंच वाहन नसतं. तेवढ्या एकाच वाहनावर तिनं कसं तरी तिला आतल्या शेतातून बाहेर रस्त्यापर्यंत आणलेलं असतं. पण आता गावातल्या हॉस्पिटलमध्ये न्यावं, तर ज्या व्यक्तींनी हिची अशी हालत केलेली आहे, तो व्यक्ती तिथे पण पोहोचेल असं तुळजाला वाटतं आणि त्यामुळं आपण दुसऱ्या शहरातल्या गावात हिला घेऊन जायला पाहिजे असा विचार करून ती रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मदत मागत असते. पण तिची मात्र मदत कोणच करत नसतं. तिला माहीत असतं, की आशाला जर का आपण मदत केली नाही, तर ती दगावू शकते. ही ती जेलमधली व्यक्ती आहे आणि तिची मदत करणं गरजेचं आहे, हे मात्र तुळजाला चांगलं समजलंय आणि तिला त्रास देणारे आपल्या गावातले असू शकतात, हे देखील तिला चांगलं समजलेलं असतं. आता सूर्या त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय, ज्या ठिकाणी सुखदा आणि तुळजा भेटलेल्या असतात. तिथे नर्स सूर्याला सांगते, की तुळजा आलेली होती, पण ती येऊन लगेच निघून गेलेली आहे. रजिस्टरवर तिची जाण्याची सही देखील आहे. हे ऐकल्यावर तर सूर्याला मोठा धक्काच बसतो. कारण 1 तासापूर्वीच ती गावाच्या एसटीनं निघून गेलेली आहे, असं नर्सनं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे सूर्याला वाटतं, की आपण आता सु तुळजाला लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे. ती गावाकडं कसं काय आली नाही? ती एसटीत बसली होती, तर आपल्याकडं कसं काय आली नाही? नक्की काय झालं असेल? असे कितीतरी प्रश्न सूर्याला पडलेले आहेत. तर इकडे तुळजा मात्र रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभा राहून सर्वांना मदत मागते पण तिची मात्र मदत कोणच करत नाहीये. तिला काही केल्या आता आशाला दवाखान्यात न्यायचं आहे. एका रिक्षाला तिने हात केलेला आहे आणि रिक्षावाला मात्र तिच्या मदतीसाठी थांबलेला असतो. लगेच तुळजा तिला उचलते आणि त्या रिक्षामध्ये ठेवते. रिक्षावाला देखील तिला मदत करतो. आता आशाचा जीव वाचण्याची एक शेवटची संधी तिला मिळालेली असते. ते दोघेही मिळून आशाला धरतात आणि कसंबसं त्या रिक्षामध्ये बसवतात. आशाला आता चांगल्या हॉस्पिटलला घेऊन तुळजा चाललेली असते. आणि त्याबरोबर रिक्षाच्या समोरूनच सूर्या येत असतो. पण त्याला माहीत नसतं, की या रिक्षामध्ये तुळजा आणि त्याची स्वतःची आई म्हणजे आशा आहे. नेमकं सूर्या त्या रिक्षाच्या जवळ थांबतो, पण रिक्षाच्या आतमध्ये बसलेली तुळजा आणि आशा त्याला काही दिसत नाहीत. तो इकडं-तिकडं पाहतो आणि सरळ आपली गाडी घेऊन पुढं निघून जातो आणि त्याच्याच पलीकडं तुळजा आणि आशा असतात आणि ते दुसऱ्या दुसऱ्या दिशेनं निघून गेलेले असतात. तर आता सूर्या परत एकदा गावामध्ये पोहोचलेला असतो. त्याला खूप काळजी वाटत असते, की नक्की तुळजा कुठे गेलेली असेल. तर इकडे मंजू आणि शत्रू यांचं बोलणं चाललेलं असतं. मंजू त्याला म्हणत असते, की "तुम्ही दिलेलं पैंजण मला लय आवडलंय." तर तो तिला फोन ठेवायला सांगत असतो. कारण तो घरी असतो त्यामुळे त्याला तिच्याशी बोलू वाटत नसतं. पण मंजू मात्र त्याला फोन ठेवू देत नसते. ती म्हणत असते, की "मला तुमची खूप म्हणजे खूप आठवण येते." तो म्हणतो, "मी येणार आहे म्हणून सांगितलंय ना, मग आता खूप आठवण काढायची काही गरज नाही." ते म्हणते, "तुम्हाला माहिती आहे ना, एकदा मला तुमची आठवण आली, तर मग माझ्यावर कंट्रोल राहत नाही." शत्रू म्हणतो, "आता ह्यावेळेस आपली मुलाखत खूप लवकर घडणार आहे. मी सांगितलं ना, चला आता फोन ठेवा." पण तेवढ्यात शत्रूची बायको त्याला बोलवायला येते आणि "अहो, जेवण तयार आहे, जेवायला येताय का?" असं ती म्हणते. तेव्हा शत्रू तिला, "हां, वाढा, वाढा, येतो." असं म्हणतो, पण तेवढ्यात शत्रूच्या बायकोचा आवाज मंजुळापर्यंत पोहोचलेला असतो आणि मंजुळा म्हणते, "कोण आहे? तुम्हाला कोण बोलवतंय? आणि ते आवाजावं का बोलतोय तुमच्याशी?" तेव्हा शत्रू मात्र उडवाउडवीची उत्तरं देतो आणि म्हणतो, "ती व्हय? अहो, आमची आई आहे." तेव्हा ती म्हणते, "मग ती तुम्हाला आवाजावं कसं काय बोलते?" तेव्हा शत्रू टाळाटाळ करतो आणि म्हणतो, "आता हे महत्त्वाचं आहे का? तुम्हाला माझी आठवण येते हे महत्त्वाचं आहे ना?" तेव्हा पुन्हा एकदा मंजुळा त्याला म्हणते, की "हो, मला तुमची खूप आठवण येते. कधी तुम्ही येणार आहेत सांगा बरं?" शत्रू म्हणतो, की "मी लवकरात लवकर येईल, आता फोन ठेवा." असं म्हणून शत्रूने तो फोन ठेवून टाकलेला असतो. तिकडे तुळजा आता सुखदाकडेच तिला दवाखान्यात घेऊन आलेली असते आणि ती सुखदाला सांगते, की "यांची ट्रीटमेंट कर." सुखदा म्हणते, "या कोण आहेत?" तेव्हा ती सांगते, "यांची माझी ओळख नाही आहे, पण आपण जेलमध्ये कॅम्पसाठी गेलो होतो ना, तेथे आम्हाला गाठ पडलेल्या खूप चांगल्या सभ्य व्यक्ती आहेत ह्या. यांच्यावर ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे, पण यांच्याबद्दल कोणालाही काहीच सांगू नको." तेव्हा सुखदा त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू करते आणि नर्सला देखील सांगते, की यांच्याविषयी कोणाला काहीच बोलायचं नाही. तर आता सूर्या मात्र गावाकडे आलेला आहे. सूर्या पाहतो, की एसटी ज्या ठिकाणी येऊन थांबत असते, त्या ठिकाणी देखील तुळजा नाहीये. तर तुळजा कुठे गेली असेल असा प्रश्न त्याला पडलाय. उद्याच्या भागामध्ये जेव्हा तुळजा घरी येते, तेव्हा सूर्या तिच्यावर चांगलाच चिडतो आणि म्हणतो,
किती उशीर झालं मी तुला शोधतोय माहिती आहे का? मला किती त्रास होतो या गोष्टीचा. तू कुठे गेले होते सांग?" असं तो विचारतो. तेव्हा ती सांगते, की "एक व्यक्ती जी मला जेलमध्ये भेटली होती, तिला कोणीतरी मारहाण केलेली होती आणि तिला मी दवाखान्यामध्ये पोहोचवलेलं आहे. त्या ॲडमिट आहेत. त्यांचा जीव वाचला आहे." हे ऐकल्यावर सूर्याला बरं वाटतं. पण आता डॅडी जेव्हा त्या रूममध्ये येऊन पाहतात, तेथे मात्र आशा नसते. तेव्हा छत्रीचा चांगलाच त्यांनी समाचार घेतलेला आहे. "आता लवकरात लवकर त्या आशाला शोधा, नाहीतर तुमचं काही खरं नाही," असं तो छत्रीला सांगतो. छत्री आणि ते सगळे अवाक झालेत, कारण एवढं मारलेलं असून आशा पळून कशी गेली हे त्यांना समजत नाहीये. तर आता आशाला भेटण्यासाठी सूर्य आलेला आहे. आता आई आणि मुलाची भेट होणारच असते, पण तेवढ्यात दवाखान्यातून आशा निघून गेलेली असते. खरं तर सूर्य आणि आशा यांची भेट होता होता राहिलेली असते. ही भेट होईल का आणि तुळजा त्यांची भेट घडवून आणेल का, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक